नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वजे मॅडम। आज आपण काय करूयात, 10वी महाराष्ट्र बोर्डचं जे पुस्तक आहे मॅथ्स 2चं म्हणजे जिओमेट्रीचं, त्याच्यामध्ये जो सर्कल लेसन आहे त्या सर्कल लेसन मधला जो प्रॅक्टिस सेट 3.1 आहे त्याच्यामधला पहिला क्वेश्चन समजावून घेणार आहोत। आता मी काय केलंय, इथे बोर्डवरती क्वेश्चन लिहिलेला आहे आणि त्याचबरोबर मी एक डायग्राम सुद्धा काढलेली आहे। तर या चारही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती होण्याकरता अगोदर काय करूयात, ती जी डायग्राम आहे ती डायग्राम समजावून घेऊयात। तर या डायग्राम मध्ये सर्कल दिसतंय, सर्कल हा नेहमीचाच भाग आहे आणि इथे पॉइंट सी दिसतो आहे। तर हा पॉइंट सी आहे सेंटर ऑफ द सर्कल, ही तुमच्या म्हणजे माहितीचा भाग आहे हा। आता त्याचबरोबर काय आहे, त्या सर्कलला कनेक्टेड एक लाईन तुम्हाला दिसते आहे। तर ही जी लाईन आहे या लाईनला टँजंट असं म्हणायचं आहे। मग काय वैशिष्ट्य आहे याचं, की ही अशी लाईन आहे की जी काय करते आहे, सर्कलच्या एक्सटिरियर पार्ट मधून जाते आहे। म्हणजे आता हे सर्कल आहे, हे सर्कलचं सर्कम्फरन्स आहे, हा झाला इंटिरियर पार्ट, हा झाला एक्सटिरियर पार्ट। तर मग एक्सटिरियर पार्ट मधून जात असताना काय आहे, तर ते सर्कल आणि ती लाईन यांच्यामध्ये एकच पॉइंट कॉमन आहे। अशी जर का लाईन असेल तर त्या लाईनला आपण म्हणणार आहोत टँजंट। आता ही कसली टँजंट आहे, तर सर्कलच्या एक्सटिरियर मधून जाते आहे आणि सर्कल आणि ही लाईन यांच्यामध्ये एक पॉइंट कॉमन आहे। तर त्या पॉइंटला आपण म्हणणार आहोत पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, की जो दोघांमध्ये कॉमन आहे। तर अशा या टँजंटच्या कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे टँजंट ही सर्कलवरच्या पॉइंट मधून पण जाते, एक्सटिरियर पॉइंट मधून सुद्धा टँजंट्स काढता येतात। हा पुढचा भाग झाला। आता काय लक्षात ठेवा, डायग्राम मध्ये काय आहे, सर्कल आहे, सर्कलचा सेंटर आहे, सर्कल आणि सर्कलच्या बाहेरून एक लाईन जाते आहे। तर सर्कल आणि लाईन यांच्यामध्ये एक पॉइंट कॉमन आहे, त्याला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणायचं आहे आणि म्हणून जी ती लाईन आहे त्या लाईनला आपण टँजंट म्हणणार आहोत। तर या टँजंटच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत त्याच्यावरती आधारित काही कन्सेप्ट आपल्याला माहिती असल्या पाहिजेत किंवा त्याचा उपयोग करून आपण आता क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत। आता पहिला प्रश्न इथे दिलाय, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB। तर मी काय करते, ही डायग्राम परत एकदा काढते। हा सर्कलचा सेंटर मी काढलेला आहे, ही AB जी आहे ही आहे टँजंट। तर हा A जो आहे की ज्याला आपण म्हणणार आहोत पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, तर त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टचं वैशिष्ट्य काय आहे, हा जो सेगमेंट आहे सर्कलचा सेंटर आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट यांना जोडणारा जो सेगमेंट आहे त्याला म्हणतात रेडियस ड्रॉन थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट। तर मी CA ही काय काढलेली आहे, रेडियस कसली, ड्रॉन थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट। मग त्याचं काय आहे, तर त्याचं एक वैशिष्ट्य आहे की ही जी रेडियस आहे ती या टँजंटला परपेंडिक्युलर आहे। मग मी इथे लिहिते, सेगमेंट CA इज परपेंडिक्युलर टू टँजंट AB। टँजंट थिअरम असायला म्हणतात। म्हणजे टँजंट थिअरम म्हणजे काय, जर का सर्कलच्या कुठल्याही सर्कम्फरन्सवरच्या कुठल्याही पॉइंट मधून टँजंट काढलेली असेल तर त्या पॉइंट पासून सर्कलचा सेंटर जोडणारी रेडियस ही त्या टँजंटला परपेंडिक्युलर असते। तर ही माझी माहिती आहे। मग जर इथे मी परपेंडिक्युलर शब्द लिहिते आहे तर नक्कीच माझा आन्सर येणार आहे अँगल CAB हा किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा। तर मेजर ऑफ अँगल CAB 90 डिग्री आणि वाय टँजंट थिअरम।